राज्यात एकीकडे निवडणुकांचा ज्वर शिगेला पोहोचलेला असतानाच दुसरीकडे शिवसेना आणि भाजपतील वादही अधिकाधिक तापतोय। सिंधुदुर्गातही भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना आमदार निलेश राणेंमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे। 2 डिसेंबरपर्यंत आम्हाला युती टिकवायची आहे असं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलं होतं। त्यामुळे 2 डिसेंबरनंतर युती टिकायची आहे असं रवींद्र चव्हाण बोलले। यावरून तुम्हाला अंदाज आला असेल युती कोणाला नको आहे असं वक्तव्य हे करत निलेश राणेंनी चव्हाणांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे। तसंच निवडणूक संपल्यानंतर रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। निलेश राणेंनी भाजपच्या कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरी धाड टाकून पैशांच्या वागेवरून आरोप केलेला होता। मात्र अजूनही आपण आरोपांवरती ठाम असल्याचं राणेंनी म्हटलंय। त्यामुळे सिंधुदुर्गातील वाद नेमका कोणत्या टोकाला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मला रवींद्र चव्हाण माहिती आहेत कसे आहेत। मी त्यांच्याबरोबर 5 वर्ष काम केलेलं आहे। त्यांनी एकदा ठरवलं की जिल्ह्यामध्ये युती व्हायलाच हवी, तर ते ॲट एनी कॉस्ट होणार। हे इकडचे जे आहेत ना, त्यांचे कोण प्रभाकर सावंत वगैरे जे काय आहेत ना, ते सगळे पगारावर आहेत हो। ते काय स्थानिक सांगणाऱ्यावरती की युती करू नका म्हणून। तुम्हालाही माहिती आहे तिकडे चक्र कसं चालतं ते, म्हणून मीटरवर असणारी लोक बोलू शकत नाही वरती की युती नको। पण आम्ही तरी सांगतो निवडणूक संपल्यानंतर मी त्यांची वेळ घेणार आहे। निवडणूक संपल्यानंतर मी सन्माननीय फडणवीस साहेबांची वेळ घेणार आहे। काय काय घडलं, का घडलं हे सगळं त्यांच्यासमोर ठेवणार आहे। ते आजही आमचे नेते आहेत, पुढेही राहणार आहेत। ही युती राहावी, हे कुटुंब टिकावं हे असं आम्हालाही वाटतं ना। पण काही जर गैरसमज असतील ते निवडणुकीच्या नंतर मी स्वतःहून वेळ घेणार। हे कुटुंब राहावं म्हणून माझे प्रयत्न। आता निवडणुकीचा काळ चालू आहे, पण निवडणुकीनंतर नक्की मी त्यांची वेळ घेईन। महायुतीमध्ये 2 डिसेंबरनंतर भूकंप येणार अशी चर्चा आता आणखी जोर धरू लागली। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलेल्या वक्तव्यानंतर ही युती विचारधारा एक असल्यानं झाली असून ती कायम राहणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं। मात्र त्यावर देखील रवींद्र चव्हाणांनी सूचक वक्तव्य केले। 2 तारखेपर्यंत थांबा, सगळं स्पष्ट होईल असं रवींद्र चव्हाणांनी पुन्हा स्पष्ट केलंय। त्यामुळे शिंदेंची शिवसेना विरुद्ध रवींद्र चव्हाण हा वाद टोकाला गेलाय। नाही आज नाही, ते 2 तारखेला सांगायचं सर। पण काय नेमकं सर? चला चला ह्याला घे ना सर। नेमकं काय अर्थ समजा सर? नेमकं काय बघा, ही युती बाळासाहेबांनी, अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी साहेबांनी विचारधारेवर युती झाली आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे इंडियाचं सरकार सुरू आहे। त्यामुळे ही आमची युती फार पूर्वीपासून एक विचारधारेवर युती झाली आणि ही युती कायम राहणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका करताना काँग्रेस नेते नाना पटोले यांची जीभ घसरली आहे। जमिनीच्या पट्ट्यांसाठी भाजपला मत द्यावं लागेल असं बावनकुळे गोंदियात 2 दिवसांपूर्वी म्हणाले होते। त्यावरती तेरे बाप का राज है क्या असं म्हणत पटोलेंनी त्यांच्यावरती टीका केली आहे। एक मंत्री आया था बावनकुळे, वो बोल रहा था कि तुमने हमको चुन के नहीं दिया तो पट्टे नहीं देंगे, तो तेरे बाप का राज है। अरे मुख्यमंत्री और मंत्री भी जेल में गए। पिसिंग ये कौन से खेत का मूल्य है? बेईमानी से चुन के यार यहाँ पे लोगों को धमकाते। हमारे गोंदिया के लोग किसी के धमकाने से डरते क्या? मैं वादा करता हूँ तुमको पट्टे देने का। मैं 100% घरकुल बना के देने का वादा करता हूँ आपको। और इसलिए तिवारी जी आप चिंता ना करो, आपने एक मेरे को लेटर लिख के दिया है। ये मेरे बचपन के दोस्त है, सब हम लोग कंचे खेले साथ में। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांचा धुरळा सध्या राज्यभर आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदियामध्ये प्रचार सभा होणार आहेत। तर अजित पवारांची बीड जिल्ह्यामध्ये 3 सभा होणार आहेत। अशातच एकनाथ शिंदेंच्या लातूर, अकोला आणि अहिल्यानगरमध्ये सभा होतील। संगमनेरमधील शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। ऑडिओ क्लिपमध्ये खताळ यांनी व्यापाऱ्याला शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा उल्लेख आहे। दरम्यान या व्हायरल ऑडिओ क्लिपवरती खताळ यांनीही स्पष्टीकरण दिलंय। ती ऑडिओ क्लिप जुनी असून बरीच एडिट करण्यात आल्याचा दावा खताळ यांनी केलाय। व्यापाऱ्यांमध्ये माझ्याविषयी असंतोष निर्माण करण्यासाठी आणि राजकीय द्वेषानं ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आल्याचं खताळ म्हणाले। दरम्यान एबीपी माझा या व्हायरल ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही।
व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी ही व्हायरल करण्यात आलेली क्लिप असून, परंतु यामध्ये मी पुन्हा जबाबदारीने सांगतो, जर आम्ही 100% व्यापाऱ्यांच्या पूर्ण पाठीशी असतो, यापूर्वी सुद्धा तेलाच्या प्रकरणामध्ये असेल, गुळाच्या प्रकरणामध्ये असेल, व्यापाऱ्यांच्या पाठीशी हा अमोल खताळच उभा राहिला होता. परंतु ज्यावेळेस जर एखादा व्यापारी चुकीचं काम करत असेल तर शिवसेना स्टाईलने त्याला उत्तर देण्याची सुद्धा धमक हा शिवसेनेचा आमदार, हा कार्यकर्ता म्हणून त्या लोकांच्या पाठीशी राहणं सुद्धा माझं कर्तव्य आहे. त्यामुळे निश्चितच माझ्या भावना त्यावेळेस तीव्र होत्या आणि आजही जर त्यांच्याकडून यात सुधारणा झाली नाही तर निश्चित आमच्या भावना तीव्रच राहतील. नाही, तो ऑडिओ जुना असून त्यामध्ये बरेचशी एडिट करण्यात आलेला असून त्यामध्ये आमचा एक कार्यकर्ता मयूर गुळवे आहे रंगखांबला. मी ज्यावेळेस त्या भागात दौऱ्याला गेलो होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं का शिरोडे ऑटो म्हणून इथं जे आहे तर त्याची गाडी तिथं फक्त सनरूफपाशी नॉर्मल प्रॉब्लेम झाला होता, तर 1 महिन्यापासून त्यांनी गाडी लावून धरली होती. यापूर्वी सुद्धा शिरोडे ऑटोमोबाईल येथे गाड्यांचे पार्ट बदलण्याचा प्रकार बऱ्याच वेळेस झालेला होता. त्यामुळे यापूर्वी सुद्धा त्यांना 1-2 वेळेस आम्ही जाब विचारला होता. मुंबईतील काँग्रेसचे माजी नगरसेवक मोहसिन हैदर खान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अनेक बनावट नावांनी शासकीय कागदपत्र तयार केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे. या प्रकरणात DN नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 2 जन्मदाखले आणि 2 पासपोर्ट तयार केल्याचा मोहसिन यांच्यावरती आरोप आहे. मोहसिन खान यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही भाजपनं केली आहे. बीड जिल्ह्यातील परळी नगर परिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी प्रचाराच्या मैदानात उतरल्यात. राजश्री धनंजय मुंडे यांनी परळीमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार फेरी घेतली. तसंच महायुती आणि धनंजय मुंडे यांच्या बाजूनं वातावरण असून जातीपातीवरती नाही तर विकासावरती मतदान होणार. त्यांनी महायुतीच्या विजयाचा असा विश्वास व्यक्त केलाय. नगरपालिकेचे इलेक्शन चालू आहेत, प्रचार फेऱ्या चालू आहेत. खूप चांगला रिस्पॉन्स महायुतीच्या बाजूनी लोकांनी दिलेला आहे. लोकांमधला उत्साह दिसत आहे आणि साहेबांच्या बाजूनी वातावरण आहे. विकासावर मतदान होईल, इथं जातीपातीवर कुठलंच मतदान होणार नाही, हा ठाम विश्वास मला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार ज्या न्यायालयीन अपिलांचे आदेश 26 नोव्हेंबरपर्यंत आले त्या ठिकाणच्या निवडणुका घेण्यात याव्यात अशा सूचना होत्या. मात्र मंगळवेढा नगरपालिका अपिलांचे निकाल हे 27 नोव्हेंबरला मिळाल्यानं मंगळवेढा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला सध्या स्थगिती मिळाली आहे. यानुसार आता मंगळवेढ्यात नगरसेवकांच्या पदासाठी मतदान होईल. मात्र नगराध्यक्ष पदाच्या मतदानाला सध्या तरी स्थगिती आहे. आता प्रशासन पुन्हा निवडणूक आयोगाकडे विचारणा करून नगराध्यक्ष पदासाठी मतदानाची तारीख मागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील प्रचारात महायुतीचे नेते एकमेकांवरती टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. भाजप आमदार राजू तोडसाम यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती टीका केली आहे. तुम्ही उपमुख्यमंत्री असाल पण आमचा नेता गब्बर आहे, बॉस आहे, त्यांच्या सहीशिवाय तुमचं भागत नसल्याचं राजू तोडसाम म्हणाले. नगरविकासाचा निधी अनेकदा पत्रव्यवहार करूनही एकनाथ शिंदेंनी दिला नसल्याची टीका ही राजू तोडसाम यांनी केली. संजूभाऊ राठोड आमचे पालकमंत्री आहेत, आमचे मंत्री आमचे नेते आहे, आदर करतो त्यांचा. परंतु डीपीडीसीला फंडाचा वापर, डीपीडीसी म्हणतो फंड मिळतो. माननीय उपमुख्यमंत्री निवडून केलं का बा संजूभाऊ तुम्ही सांगा तुमच्याकडे किती पैसे आहेत. ते सांगितलं आम्हाला जिल्हा नियोजनमध्ये 1000 कोटी रुपये पूर्ण नगराचा विकास करू म्हणता. आणि आमचे संजूभाऊ पैसे वाटप करताना आमच्या हक्काचे सुद्धा पैसे देत नाही, तर तुम्हाला कुठून देईल. आमच्या हक्काचे पैसे द्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांना मला पत्र व्यवहार करावा लागला. प्रशासकीय अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव असलेले चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले हे निवडणूक आचारसंहिता असताना देखील राजकीय कार्यक्रमात सहभागी होत असल्याची आणि या निमित्तानं आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार ही उदयनगर येथील माजी सरपंच असलेल्या मनोज लाहुडकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. या अनुषंगानं निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. अशा पद्धतीने एखाद्या सरकारी अधिकाऱ्यांनी राजकारणामध्ये सहभाग घेणं हे अत्यंत निंदनीय आहे, अत्यंत चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे, लोकशाहीची थट्टा करणार आहे. आणि त्यामुळे आम्ही तातडीनं निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग असेल, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा आमचे शहराचे जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे तक्रार केली. सरकारी अधिकाऱ्यांनी त्याच्या हेडक्वार्टरला असलं पाहिजे आणि त्यामुळे तातडीनं त्यांना चिखलीतून बाहेर जायला सांगा म्हणून देखील आम्ही त्यात तक्रारीत उल्लेख केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं
तात्काळ त्यांच्यावर कार्यवाही व्हावी आणि त्यांची खाते चौकशी व्हावी अशा पद्धतीची देखील तक्रार केलेली आहे. परभणीच्या गंगाखेडमध्ये राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. पहिलं मत खाण्यासाठी हैदराबादचे लोक सुपारी घेत आणि आता परभणीत काँग्रेसचे नेते सुपारी घेत आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. गंगाखेडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार धनंजय मुंडे यांच्या भगिनी उर्मिला केंद्रे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये नवाब मलिक हे बोलत होते. यावेळी त्यांनी परभणीतील काँग्रेस नेते बाबाजानी दुर्रानी यांच्यावरती थेट निशाणा साधला. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की महाराष्ट्र के सरकार में साझेदारी भारतीय जनता पार्टी के साथ है, लेकिन ये हमारा पॉलिटिकल एडजस्टमेंट है. और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता अजित पवार साहब ने, हम सभी लोगों ने बार बार कहा है कि हम लोगों ने भले गठबंधन सत्ता में है और गठबंधन हमारा है, लेकिन हमने विचारों के साथ गठबंधन करने का काम कभी भी नहीं. मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण. कामांसाठी अदानी समूहातील एका कंपनीची निवड करण्यात आली आहे. तब्बल 1700 कोटींचं काम या कंपनीला देण्यात येणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. सांगलीच्या तासगाव नगर परिषदेमध्ये ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये उभी फूट पडली आहे. यामुळे भाजपतला अंतर्गत संघर्ष हा उफाळून आलाय. पाटील यांनी या निवडणुकीमध्ये वेगळी भूमिका घेतली आणि भाजप तालुका अध्यक्षांनी निवडणुकीत प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला फाट्यावरती मारत मत विभागणीची भूमिका ही जाहीर केली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की महायुती करा आणि पुढे जावा. तर महायुतीमध्ये त्या ठिकाणी परत भाजप वेगळं आणि अजित पवार गट वेगळं लढत असल्यामुळं महायुतीच्या एकंदरीत सत्ताधारी म्हणून महायुतीची जी एकंदरीत मताची विभागणी आहे त्याचा नक्कीच विरोधकांना त्या ठिकाणी फायदा होण्याची शक्यता आहे. या संदर्भामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवून कशा पद्धतीने मला माझे शिलेदार निवडून आणता येतील एवढंच माझे लक्ष आहे सध्याला. महाराष्ट्रात सध्या निवडणुकांचे वारे वाहताना दिसत आहेत. यामुळे काही ठिकाणी युती आणि आघाड्यांमध्ये अंतर्गत चुरस देखील दिसते. अशातच भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये देखील चुरस आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही युतीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. बाळासाहेबांनी अटल बिहारी वाजपेयी आडवाणी साहेबांनी विचारधारेवर युती झाली आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे एनडीएचं सरकार सुरू आहे. त्यामुळे ही आमची युती फार पूर्वीपासून एक विचारधारेवर युती झाली आणि ही युती कायम राहील. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी नगराध्यक्षपद भूषवलेल्या वरोऱ्याचा नगराध्यक्ष कोण होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या या लढाईमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध भाजप ही पारंपरिक लढत होताना दिसतेय. मात्र भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं या ठिकाणी तगडं आव्हान उभं केल्यानं ही लढाई आता रंजक झाली आहे. वरोऱ्याला स्वच्छ आणि त्यांच्या अडचणी ह्या दूर करण्यासाठी आणि वरोऱ्याचा पूर्ण सर्वांगीण विकास करण्यासाठी म्हणून आम्ही इथे कार्यबद्ध आहोत. आमचे नगर विकास खात्याचे आमचे मंत्री आहे त्यांनी मला शब्द दिलेला आहे की जेवढा निधी आपल्याला सौंदर्यीकरणासाठी रोडसाठी उपलब्ध करता येईल तो मी करून देईल आणि त्यांच्या माध्यमातून आणि तसेच याच सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून मला डिजिटल लायब्ररी सुद्धा चालू करायची आहे. हा स्वच्छ आणि शिक्षित आणि रोजगार पूर्ण असला पाहिजे असं मला वाटतं. मला या वरोऱ्याचं नाव वरपर्यंत घेऊन जायचं आहे. ज्याप्रमाणे आनंदवन समोर आलं, ताडोबा समोर आला, तसं एक ओळख वरोऱ्याची व्हावी असं मला मनापासून वाटते. यवतमाळ नगर परिषदेच्या काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांनी निवडणुकीसाठी दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्यात. भाजपकडून मंत्री अशोक उईकेंची मुलगी प्रियदर्शनी ही रिंगणात आहे, तर काँग्रेसकडून माजी मंत्री शिवाजीराव मोघेंची सून नगराध्यक्ष पदासाठी नशीब आजमावू पाहते. महात्मा फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दोघी एकत्र आल्या. यावेळी दोघींनी देखील एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील यांना पुन्हा खारगे समिती समोर हजर राहावं लागणार आहे. 5 डिसेंबरला पुन्हा खारगे समिती समोर हजर राहावं लागणार असल्याचं चित्र आहे.
आज दिग्विजय पाटील यांच्या वकिलांनी खारगे समितीसमोर उपस्थित राहत याबाबत कागदपत्र देखील सादर केली आहे। सध्या भाजप आणि शिवसेनेतील वाद हा अधिक तीव्र होत जाताना सध्या दिसतोय। यातच दीपक केसरकर यांनी देखील या वादामध्ये उडी घेतली आहे। जिल्ह्यात मोठा कट चाललेला आहे असं त्यांनी वक्तव्य केलंय। सोबतच युती व्हायला दिली नाही, पण आम्हाला युती हवी होती असा मुद्दा देखील केसरकर यांनी मांडलाय। यासोबतच रवींद्र चव्हाण यांना टोलाही लगावलाय। आज एक मोठा कट या जिल्ह्यामध्ये चालू आहे। त्यांना राणे साहेबांचं महत्त्व संपवायचं आहे। राणे साहेबांनी या जिल्ह्याच्या लोकांच्या मनावर अधिराज्य घडवलं। आज ते राणे साहेब तुम्हाला दिसतात का कुठल्या ह्या निवडणुकीच्या प्रचारात? दिसत नाही। राणे साहेबांचा शब्द होता, आम्हाला सुद्धा वाटत होतं की आम्ही राज्याच्या स्तरावर एकत्र काम करतो, तर आम्ही इथं सुद्धा एकत्र काम केलं पाहिजे। सरपंच संतोष देशमुख यांचं आज तिथीप्रमाणे वर्षश्राद्ध करण्यात येणार आहे। वर्षश्राद्धानिमित्त मत्साजोग इथं समाधान महाराज शर्मा कीर्तनाचं आयोजन करण्यात आलंय। आज मनोज जरांगे पाटील, सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे, अंबादास दानवे यांची उपस्थिती असणार आहे। नाशिकच्या तपोवनातील साधुग्रामच्या जागेवरील वृक्षतोडीचा वाद हा चिघळलेला असतानाच महापालिका प्रशासन नव्या वादामध्ये सापडले। ज्या ठिकाणी साधुग्राम उभारायचं आहे त्या ठिकाणी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर या जागेवरती प्रदर्शन केंद्र, बॅकबेट हॉल, रेस्टॉरंट उभारण्याचं टेंडर काढण्यात आलेलं असून 30 वर्षांसाठी इथली जागा ही खासगी विकासकाला दिल्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप हा केला जातोय। यामुळे गोंधळात आणखी भर पडलेली असून पर्यावरणप्रेमी आक्रमक झालेत। पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्याच्या दहशतीचा परिणाम निवडणूक प्रचारावरती झालाय। बिबट्याच्या दहशतीनं जुन्नर, आंबेगाव, शिरूर या तालुक्यातील प्रचार हा दिवसा उजेडीच आवरता घ्यावा लागतोय। सध्या नाशिकमध्ये तपोवन वृक्षतोड प्रकरण हे चिघळत चाललेलं आहे। यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारवरती आशेरे ओढलेत। साधुग्रामला विरोध नाही तर वृक्षतोडीला विरोध असल्याचं त्यांनी म्हटलंय। तपोवनामध्ये जे काही साधुग्राम म्हणून करण्यात येणार आहे त्या साधुग्राम करण्याला आमचा विरोध नाही आहे, पण तपोवनात करण्यात येणार आहेत त्याला मात्र आक्षेप आमचा आहे। याचं कारण ही झाडं कापली जाणार आहेत। मग प्रभू रामचंद्राच्या परस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी तुम्ही तिकडे आता साधुग्रामसाठी ही झाडं कापणार, तिकडे साधूंची व्यवस्था करणार, पण त्याच्यानंतर काय करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। प्रसिद्ध सिने अभिनेता सयाजी शिंदे आज नाशिकच्या तपोवनात जाऊन पाहणी करणार आहेत। तपोवनातील साधुग्रामच्या जागेवरील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींनी विरोध केलेला होता। स्पेशल झोनल कमिटी मेंबर विकास नागपुरेसह 11 जहाल नक्षलवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यात आले। सर्व नक्षलवाद्यांवरती होते 89 लाख रुपयांचं बक्षीस हे जाहीर केलेलं होतं। मोठ्या प्रमाणावरती शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला। हिमाडच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हा हादरा बसलाय। आठवडा उलटून चालला तरीही काँग्रेस शरद पवारांच्या वेटिंगवरती असलेलं पाहायला मिळतंय। मुंबई महानगरपालिका महाविकास आघाडी म्हणून कसं लढायचं यासाठी शरद पवार आणि काँग्रेसचे नेत्यांची या आठवड्यामध्ये बैठक होणार आहे। मात्र आठवडा उलटून चाललाय तरी देखील शरद पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांना बैठकीसाठी अद्यापही वेळ दिलेला नाही। एकीकडे काँग्रेसच्या नेत्यांना बैठकीसाठी वेळ दिलेली नाही, त्यामुळे ठाकरे बंधू सोबत जाण्याची पूर्ण तयारी ही शरद पवार यांच्या पक्षाकडे झाली आहे का असा प्रश्नही आता उपस्थित झालाय। नाफेड आणि NCCF तर्फे देशांतर्गत बाजारात कांद्याची विक्री फक्त 2 ते 8 रुपये किलो दरानं केली जात असल्यानं खुल्या बाजारातील शेतकऱ्यांच्या कांद्याचा बाजारभावाचा वांदा झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये मोठी वाढ झाली आहे। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला 500 ते 700 रुपये प्रति क्विंटल एवढाच सरासरी दर मिळतोय। शेतकरी गेल्या 7 महिन्यांपासून कांदा साठवून तोटा सहन करत विक्री करण्याची वेळ आली आहे। या पार्श्वभूमीवरती कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारकडे विक्री झालेल्या आणि विक्रीसाठी येत असलेल्या कांद्यावरती प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान देण्याची तातडीची मागणी केली आहे। ही मागणी तात्काळ मान्य न झाल्यास जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये याचे गंभीर राजकीय परिणाम दिसतील असा इशारा देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिलाय। मार्केटचे रेट आहे 400-500 रुपयापासून 1400-1500 रुपये आणि बाजार कोसळण्याचे कारण देशावरमध्ये टोटल देशावरमध्ये म्हणजे भारत देशामध्ये नाफेड NCCFचं लोडिंग सरकारी मालचं लोडिंग खूप आहे, तरी ते सरकारी माल देशावरमध्ये 2 रुपयापासून 8 रुपये विकत आहे आणि व्यापारी जे कांदे त्यांच्यासमोर तग पकडू शकत नाही।
त्याच्यामुळे हे सगळे रेट कोसळण्याचे कारण आहे. कांद्याला हा कमीत कमी अनुदान म्हणून 1000-1200 रुपये तरी अनुदान शेतकऱ्यासाठी दिलं पाहिजे. आणि आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहे पंचायत समिती, जिल्हा परिषद, ह्या निवडणुकीत जर शेतकऱ्याला हमीभाव दिला नाही आणि अनुदान जर दिलं नाही त्याच्यावर शेतकरी 100% दखल घेतील आणि तुम्हाला जे येणारे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये मतदान हे शेतकरी करणार नाही याची जाणीव घ्यावी. सगळ्याच राजकीय पक्षांना सगळे नियम धाब्यावर बसवत आगामी निवडणुकांमध्ये नेत्यांच्या नातेवाईकांवरती तिकिटांची खैरात केली. त्यामुळे वर्षानुवर्ष राबणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट दिली जातात याचं मनापासून वाईट वाटतं, अशी खंत ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी बोलून दाखवली आहे. ते माझाच्या महाकट्ट्यावरती बोलत होते. त्यामुळे अशा घराणेशाहीला खतपाणी घालणाऱ्या कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो त्याला जनतेनं निवडणुकीतून धडा शिकवल्यास हे सगळं थांबेल असा उपाय देखील यावेळी गडकरींनी सुचवला. त्यामुळे राजकारणात असून देखील सावध भूमिका न घेता गडकरींनी घेतलेल्या धाडसी भूमिकेची चर्चा होती. मला खूप वाईट वाटतं की 20-20 वर्ष काम करणारा एक कार्यकर्ता तिकीट मागतो, तो जिन्याय नसतो आणि त्यावेळी कोणीतरी मंत्री म्हणतो माझ्या बायकोला नाही तर माझ्या मुलाला तिकीट द्या, त्याचं तिकीट जातं. हे खूपच दुर्भाग्यपूर्ण आहे. पण याला कारण जनता आहे. कोणत्याही पक्षाचे असे जे उमेदवार उभे राहतील वारसदार, त्यांना निवडणुकीचं जनतेने पाडलं तर उभेच नाही करणार लोक. म्हणजे जनतेने याच्यावर रिॲक्ट व्हायला पाहिजे. जनता त्यांना निवडून देतात, त्याच्यामुळे ते ॲक्सेप्ट होतात. मोदी योगी फडणवीस तुझसे बैर नहीं, लेकिन तुम्हारे सरकार में जो गद्दार नेता है उनकी खैर नहीं, हा थेट इशारा दिलाय जैन मुनी निलेश चंद्र यांनी. ते एबीपी माझाच्या महाकट्ट्यावरती बोलत होते. सुरुवातीला कबूतरखान्याबाबत आक्रमक भूमिका घेणाऱ्या मंगलप्रभात लोढांनी नंतर सावध भूमिका घेतली. त्यामुळे आता जैन मुनींनी लोढांचं नाव न घेता थेट इशारा दिलाय. दरम्यान गरज पडल्यास शस्त्र हाती घेतल्याचा पुनरुच्चार देखील मुनींनी दिला होता. मुंबईच्या दादर भागातील कबूतरखान्यावरती बंदी घालण्याच्या कोर्टाच्या निर्णयाविरोधात जैन मुनी कबूतरखान्याच्या बचावासाठी मैदानात उतरलेत. हजारो वर्ष प्राचीन आमचं हे जैन धर्म आहे. हा सनातनाचा धर्म आहे. महाराणा प्रतापपासून आंध्रा तेलंगणामध्ये राहिलेला आहे. आमचे जे हिरसुरी होते त्यांना अकबरला प्रतिबोध दिलेला आहे. हा जैन समाज शांतिप्रिय समाज आहे. पण आता आमच्या समाजावर का बरं? आता तुम्ही मला विचार सांगा. आमची हत्नी गायब केली, आमचं वेले पार्लाचं मंदिर तुम्ही बुलडोझरनं तोडलं, अलिगलमध्ये मस्जिद बनल्या तुम्ही तोडल्या का? याच्यामध्ये ही सरकारची मैंने कहा योगी मोदी देवेंद्र तुझसे कोई वेर नहीं, तेरे अंदर जो गद्दार नेता बसे जो समाज को तोड़ते देश को तोड़े उसकी खेर नाही. 6 वर्षापासून मी गोरक्षणासाठी लव जिहादसाठी आणि ते मी जे कर्म ते माझ्या तोंडातून निघून गेले. दुसरी गोष्ट अशी आहे, धर्माच्या विरुद्ध आलं तर जैन धर्म हा अलग धर्म नाही आहे हो. हा जन्मधर्म सनातन धर्माचा आहे. धर्माच्या विरुद्ध जर आलं तर आम्ही शस्त्र उचलू. बरोबर, माझं असं वक्तव्य निघून गेलं. मगर असं नाही की मी लोकांच्या विरुद्धमध्ये कडू. धर्माच्या विरुद्ध म्हणजे माझ्या सनातन धर्माच्या विरुद्धमध्ये जर कोणी आलं तर प्रत्येक सनातनी माणसाचा अधिकार आहे. त्यांनी तलवार आणि चाकूचा त्याचा परवा अधिकार आहे. कारण की तलवारीच्या धारावरच हा महाराष्ट्र जिंकलेला आहे. ठाकरे गटाच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार रमेश कदम यांचा प्रचार करणाऱ्या भास्कर जाधव यांना मातोश्रीवरून समज दिल्याची शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. चिपळूणमध्ये ठाकरे गटाचे स्वतंत्र उमेदवार असताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेश कदम यांना शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी जाहीरपणे पाठिंबा दिल्यामुळे चिपळूणमध्ये ठाकरे सेनेत तणावाचं वातावरण आहे. सचिव विनायक राऊतांच्या दौऱ्यानंतर देखील भास्कर जाधव यांची नाराजी ही कायम असल्याचं चित्र आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.